माय ब्लॉग. तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय कारण का आता आमच्या भाईची एक्झाम पण संपलेली आहे आणि आम्हाला टाईम पण भेटतोय. हा बघू शकता आमच्या कॉटेज आणि सोमभाई. तर लेट्स गो गाईज. बघा तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. कंटिन्यू. आज आमच्या ब्लॉगमध्ये असं खास म्हणजे सोम आमचा गाडी चालवणार आहे. पहिल्यांदा तो ट्राय करणार आहे आणि इथं गहू वगैरे वाळत टाकलेत. मला वाटत नाही गहूंचं काही खरं होईल म्हणून, कारण का गाडी बघा इथे आहे आमची आणि ड्रायव्हर आहेत जॉकी सोहम वारगे. तर गाईज तुम्ही आमच्या गाडीची अवस्था बघू शकता आणि पण आमचीच आहे गाडी, पण आम्ही आता या गाडीतनं जाणार आहोत कारण सोमला ही गाडी शिकवायची आहे म्हणून. काय ब्रेक एक्सिलेटर इथनच सुरुवात झाली तुझी. क्लच ब्रेक चांगली तो दाब पहिले. हा क्लच. हा तो बाजूचा ब्रेक आहे. मधला ब्रेक आहे. पुढे ढकल. शपथ. हा तो हा ब्रेक आणि हा एक्सिलेटर. हा बस एसीला. हा चल आता हँड ब्रेक पार्ट. हा रिवर्स टाक. रिवर्स हळू ही हळू अरे ब्रेक दाब. बस रे. बघ गहू इकडे मार माझ्या अंगावर मार. हा घे. गाईज सोम गाडी शिकलेला आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालेला आहे. फर्स्ट गिअर कोण टाकल? हा टाकला गिअर. आणि आमची पुढची गाडी ठोकण्यात येणार आहे वाटतं. रिवर्स टाक. तर गाईज मी सीट बेल्ट लावून घेतो. ह्या जी काही गॅरंटी नाही देत ती. इकडे घे. तुम्ही बघू शकता. बघा डायरेक्ट उडवीला टोकायला. गाईज ड्रायव्हर लय डेंजर आहे. आणि फायनली आमच्या भावानी थांबव आमच्या ड्रायव्हरनी डायरेक्ट गाडी आता मैदानाच्या बाहेर काढलेली आहे आणि गाडीला एक्सिलेट बघा किती करतोय. काय मला वाटत नाही 65 भंगार ड्रायव्हर आहे. गटरात गाईज सीट चेंज झालेली आहे कारण का आमचा ड्रायव्हर लय डेंजर आहे. गटारात गेली असती. ही बघू शकता गटारात. ती बघा इथे टाकलेलीच गटारात, पण मी हे स्टेअरिंग खेचून घेतला. स्टेअरिंग खेचण्याचा आणि गटाराचा काय संबंध रे? आता आम्ही व्लॉग करतोय आणि हे बघ कॉटेज. चला समुद्रावर गाडी शिकवायला मला. चला. हे कुंकू जोडव काळ मनी मयाळू माझा धनी. चालक मालक स्वतः आपल्या सोबत. गाडी जरा माकलय. तर गाईस तुम्ही कधी अलिबागला आलात आणि अलिबाग मध्ये जर वर्सोली बीचला आलात तर इथनं वर्सोली बीचला थेट राईड घ्यायचा. बघा इथं बोर्ड पण लावलेला आहे. इथनं असा टर्न घ्यायचा आणि डायरेक्ट थेट वर्सोली बीचच्या रस्त्याकडे जायचा. बोर्ड जरा जास्तच मोठा आहे म्हणून लोक सरळ जातात. तुम्ही इकडे जा. तर हे गाईज वेलकम टू वर्सोली बीच. आणि आता आम्ही इकडे चाललेलो सोमला गाडी शिकवायची आहे म्हणून इकडे आम्ही आलो खास गाडी शिकायला. आता आम्ही वर्सोली बीचच्या ग्राउंडवर आलेलो. सोमला गाडी चालवायची म्हणून त्याला गाडी शिकवायची होती. तो बोलत होता माझे पेपर झाल्यावर दादा मला गाडी शिकव, म्हणून त्याला आता गाडी शिकवायला आणले. आणि ड्रायव्हर आमचा बसला डायरेक्ट गाडीत. कसला तू ड्रायव्हर म्हणून चावी नाही देत. मला बघून ती पोरं पण पळाली. हो एवढी घाण गाडी चालवतो. चल बस. नाही तू चालव, मी बाहेर बसतो.
बघतो. मला भीती वाटते, ठोकला बिकलास मग. हो भाई, डेंजर डेंजर रायडर आहे आमचा. सोम कसा वाटला गाडी चालवून? एक नंबर. धुरळा बघितला ते धुरळा? नाही नाही, व्हिडिओत ना आलंय. परत दाखव, परत दाखव. गाईज आमच्या गाडीची अवस्था बघा, धुतले नाही आणि डायरेक्ट गाडी चालवायला आणले. दिस इज अ पाळा पाचोळा. आमच्या गाडीवर लई साठलाय. आणि पहिल्याच दिवशी रिव्हर्स वगैरे सगळा शिकलाय आणि आता तो दाखवणार आहे स्लिप मारून. डायरेक्ट तो फांदीवर चढायच्या ऐवजी झाडावर चढते डायरेक्ट. सोम कसा वाटला तुला एक्सपिरियन्स? एक नंबर. एक नंबर. कसा भीती होती काय? डायरेक्ट म्हणजे पाय थरथरत होते. पाय थरथरून तो क्लचवर पाय जात होता आणि गाडी वरडत होती घू. कशी घू. चलो बाय बाय. आता आपण निघालो बीचवर ना. सोमने जाम गाडीची धुमाकूळ घातले आणि आता आपण परत घरी चाललोय, कारण का गाडी परत यायला ही गाडी ठेवायची आहे आणि दुसरी गाडी घेऊन यायची. मग आमच्याकडे दुसरी गाडी नाही, म्हणून आता घरी जाऊन परत एक गाडी घेतोय यायला. तर बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता आम्ही सोमच्या घराच्या इथे पोचलेलो आहोत. आता इथे गाडी पार्क केले आणि मामाला चावी द्यायला चाललोय, कारण का मामाला कुठेतरी जायचं आहे. मामा नॉट घरी हिअर. मग कुठं आहे? तर सोमनी इंग्लिशमध्ये सांगितलं का मामा इथं घरी नाही आहे. आणि आता आम्ही सोमच्या घरी चावी ठेवायला चाललेलो आहोत. आता आम्ही 4 व्हीलर ठेवून आमची हायाबुजा काढलेली आहे आणि आता हायाबुजावर चाललेलो आहोत. आता ही गाडी सोमच्या हातातली आहे म्हणून काही रिस्क नाही वाटत. आता आम्ही आमची हायाबुजा काढली, तरी पण चालू करताना हाकतो आमचा ड्रायव्हर. त्यात काही विषय नाही, थोडा हाकलंच पाहिजे. अरे समोरच्या एका टायरवर गाडी चालवणार मी, तू मला हागऱ्या बोलतोस. तुझी हिंमत आहे तू एका रेस्टॉरंटला हागऱ्या बोलतोस? आता आपण परत वर्सोलीत चाललोय आणि इथे ही वर्सोलीची यात्रा भरते, पण आता इथे जरा काम चालू आहे. इथे तुम्ही यात्रेच्या टायमात आलं तर इथं पूर्ण पाळणे वगैरे दिसतील. आणि हा आमच्या घराकडे जायचा रस्ता इकडनं. इकडे नका जाऊ, इकडे जा, नाही तर इकडं. आणि कधी आयुष कॉटेजला आलात का या रोडनी इकडे लेफ्ट टर्न घ्या, या फाट्यावर ना डायरेक्ट असं. आणि आपण आता आपल्या घरी पोचलेलो आहोत. आपला घर आहे. आवडलं असेल तर व्हिजिट द्यायला या. आणि इथं आमची मम्मी वगैरे सगळी बसलेली आहे. नीट बसा, ब्लॉगमध्ये येणार आहात तुम्ही. हा, आपला आयुष कॉटेजचा बॅनर आहे. स्वतः ओनर ब्लॉग काढतोय आणि हा आयुष कॉटेजचा व्ह्यू. ओ वाव, लाईक अ व्ह्यू. ही आमच्या फादरने लावलेली झेंडूची झाडं. मी इथं ब्लॉग एंड करत आहोत. सोम काहीतरी बोलतोय. तर ज्यांनी आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि सॉरी ज्यांनी आमच्या ब्लॉगला ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करा आणि सुखरूप आईच करा. बाय बाय. चलो.